त्याला आम्ही भीत नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, पहिल्यांदा विधानसभेच्या 288 आमदारांची परीक्षा घ्या. अरे विधान बहुमत टाळी एकही दिली पाहिजे. विधान परिषदेच्या सर्व आमदारांची परीक्षा घ्या. संसदेच्या 550 खासदारांची परीक्षा घ्या. आमच्यावर कंट्रोलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांची परीक्षा घ्या. आणि आमच्यावर कंट्रोलिंग करणारे जे अधिकारी आहेत सचिवापर्यंत, त्यांच्यापेक्षाही आमदार साहेब आमचा गुरुजी आज हायर क्वालिफाईड आहे का नाही? परीक्षा कशासाठी? एक आहे, तुमच्या प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगेन, या जगात मागून काय मिळत नाही तसंच रडून सुद्धा काय मिळत नाही. मागून मिळत नाही, हिसकावून घ्यायचं असतं. आणि हिसकावून जर घ्यायचं म्हणलं तर मनगट बलदंड असावं लागतं. समन्वय समितीच्या माध्यमातून आज नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचं मनगट तुम्ही पोलादी बनवलंय. या नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीच्या पोलादी मनगटानं राज्य शासनाचा दरवाजा आपण ठोठावूया. आणि जेव्हा जेव्हा मी गेली 52 वर्षे हे संघटनेत काम करतोय, 52 वर्षाच्या काळात जेव्हा जेव्हा संघटनेच्या पोलादी मनगटानं शासनाचा दरवाजा ठोठावला तेव्हा तेव्हा तो उघडलाय. उद्या सुद्धा उघडेल. आजचा मोर्चा हा शेवटचा मोर्चा नाही. मी तुम्हाला सांगतो, अजून अनेक मार्ग आहेत. मगाशी कोणीतरी मला म्हटलं, अरे आपण उपोषण करूया. तुम्ही उपोषण करायची गरज नाही. अरे संभाजीराव थोरात, आत्ताच मी उपोषणाची प्रॅक्टिस चालू केलेली आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझं वय वर्ष 75 आहे. लईची गेलं थोडं राहिलंय. मुंबईच्या आझाद मैदानावर संभाजीराव थोरात पंच मान्यता यासाठी आमरण उपोषणाला बसेल. आता एक आहे, हा टाळीचा विषय नाही, ऐका जरा, सगळं ऐकलं टाळीवर. हा विषय येत आहे. अरे माझी तयारी आहे मतदान करायची. आझाद मैदानावर संभाजीराव थोरात समन्वय समितीच्या वतीनं जेव्हा उपोषणाला बसेल तेव्हा राज्यातून रोज 10,000 लोक